आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका। मोदींकडून उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख। बेअकली माणसा मला नकली म्हणतो, उद्धव ठाकरे मोदींवर संतापले। मोदींकडून बाळासाहेब आणि मासाहेबांचा अपमान, बाळासाहेबांचा अपमान सहन करणार नाही, ठाकरेंचा मोदींना इशारा। उद्धव ठाकरेंवर मानसिक परिणाम झालाय, उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज। उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। नरेंद्र मोदींचं असं बोलणं अयोग्य, मोदींच्या नकली संतान वक्तव्यावरून बच्चू कडूंची टीका। प्रचारात एकमेकांनी उनी धुनी काढण्याचा प्रकार सुरू, कडूंचं वक्तव्य। औरंगजेबाला आम्ही गाडलं, नरेंद्र मोदी तुम्ही कोण? मोदींवरील टीका, संजय राऊतांच्या अंगलट येण्याची शक्यता। अमरावती नाशिकसह अनेक ठिकाणी तक्रार दाखल। विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासाळलाय, आरोप आणि टीकांचं उत्तर आम्ही कामातून देणार। प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेनंतर शिंदेंचं प्रत्युत्तर। योग्य वेळी मी सत्य बाहेर काढणार, अनिल देशमुखांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा इशारा। वाटाघाटी करण्यासाठी फडणवीसांनी माणूस पाठवला तर ठाकरे पवारांवर आरोप करा, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र काढलं। देशमुखांचे आरोप। अनिल देशमुखांनी तेव्हाच बोलायला हवं होतं, निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी काढल्या तर त्या पचनी पडत नाही। अनिल देशमुखांच्या आरोपांवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। नुकतेच शिवसेना शिंदे गटात गेलेल्या कल्याणच्या माजी नगरसेविका विजया पोटे आणि त्यांचे पती अरविंद पोटे यांना जीवे ठार मारण्याची धमकी। ठाकरे गटाच्या हरिश्चंद्र हरदास यांनी धमकी दिल्याचे पोटे दाम्पत्याचा आरोप। आज पंतप्रधान मोदींची नंदुरबारमध्ये जाहीर सभा। हिना गावी त्यांच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचं आयोजन। अहिंसा शाळेजवळ 55 एकर परिसरात सभेसाठी जोरदार तयारी। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा। 10 जूनला कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 10 जूनला मतदान। इच्छुक उमेदवारांना 22 मे पर्यंत अर्ज सादर करू शकतात। लोकसभा निवडणुकीच्या कामात शिक्षक वर्ग व्यस्त असल्यानं अडचणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज खेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे यांची वैजापूरमध्ये सभा। पुण्यातील भोसरीत आज सभांचा धडाका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची संध्याकाळी 6 वाजता भोसरीमध्ये सभा। पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची पुण्यात सभा। पुण्यातील अलका टॉकीज चौकात सायंकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। सुजय विखेंसाठी अजित पवार लंकेंच्या बालेकिल्ल्यात। अजित पवारांची पारनेर आणि कर्जत बाजार तळावर 2 सभा। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे सुप्रिया सुळे यांची सभा। सायंकाळी 6 वाजता निलेश लंकेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। उद्धव ठाकरे यांची आज जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे आणि चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी सभांचं आयोजन। शरद पवारांची आज पुण्यातील वडगाव शेरी येथे जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी सायंकाळी 4 वाजता सभेचं आयोजन। छत्रपती संभाजीनगरात संदीपान भुमरेंच्या प्रचारासाठी आज सभांचा धडाका। नवनीत राणा आणि बच्चू कडूंच्या भुमरेंसाठी 2 वेगळ्या सभा। नवनीत राणा आणि आमचे रस्ते कधीच एक होणार नाही, बच्चू कडू ठाम। तर ऋण फेडण्यासाठी शिंदेंच्या उमेदवाराचा प्रचार। भुमरेंच्या सभेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। महायुतीच्या नाशिक आणि दिंडोरीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे विद्यार्थी सेनेचा मेळावा। अमित ठाकरेंच्या उपस्थितीत निर्धार मेळाव्याचं आयोजन। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल। गेल्या अनेक वर्षांपासून निकाल न लागल्यानं सर्वांचे आजच्या निकालाकडे लक्ष। ठाकरे गटाचे नवी मुंबईतील माजी नगरसेवक MK मढवींना जामीन। खंडणी मागितल्या प्रकरणी झाली होती अटक। ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांना नोटीस। धर्माच्या आधारे अपक्ष उमेदवारांचा चुकीचा उल्लेख केल्याप्रकरणी नोटीस। महाराष्ट्राची महानंद गुजरातच्या मदर डेअरीच्या ताब्यात। महानंदचे NDDB कडे हस्तांतरण। राज्य सरकारकडून मदर डेअरीला 253 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य। तुळजाभवानी मंदिराच्या तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश। 1991 ते 2009 दरम्यान तुळजाभवानी मंदिरात 8,43 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याची याचिका दाखल। MPSCद्वारे घेण्यात येणाऱ्या पदभरतीत मराठा आरक्षण लागू। 2023च्या जाहिरातीत 250 जागांची वाढ। मराठा उमेदवारांना मागासवर्गीय सवलतींचा लाभ घेता येणार।